जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. गेल्या 3 ते 4 दिवसापासून जशी मनोज जरांगे पाटलांनी डिसिजन घेतली की आपल्याला सगळे अर्ज मागं घ्यायचे आणि त्या दिवशीपासून मी बघतोय म्हणजे सोशल मीडियावर प्रचंड असे काही लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. म्हणजे यामध्ये मला एवढं लक्षात आलं, मी ऑब्झर्वेशन करत होतो, कुठल्याही मीडियाला मी बाईट देणं टाळत होतो. उमेदवार द्यायचे की नाही द्यायचे याच्यावर चर्चा करत बसणं हे आता योग्य नाही. राजकारणात आपल्याला जायचं नव्हतं, पण आपल्याला आरक्षण मिळालं नव्हतं म्हणून राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. आपण सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर हे ठरवण्यात आलं की सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे. सगळ्यांनी त्या पद्धतीने घेतले. माझा फॉर्म 2 ठिकाणी होता, संभाजीनगर पूर्व आणि सिल्लोडमध्ये 2 ठिकाणी अर्ज असताना मी एका ठिकाणी मागे घेऊ शकलो नाही. त्यामुळं म्हणजे काही लोकांनी निष्ठेवरच प्रश्न उपस्थित केला की बा तुम्ही घ्यायला पाहिजे होतं. काही लोकांचं म्हणणं होतं लढायला पाहिजे. या सर्वांनी ट्रोल करायचं काम केलं होतं. मी एक सांगतो, हा लढा आपला समाजकारणाचा आहे, राजकारणाशी आपल्याला देणं घेणं नाही. मी उमेदवारी अर्ज मागं घेऊ शकलो नाही. मी मनोज जरांगे पाटलांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी आपला उमेदवारी अर्ज मागं घेऊ शकलो नव्हतो म्हणून मी एक व्हिडिओ बनवून टाकला की माझी माघार, मी प्रचार त्वरित थांबवला. आता लोकांचं कसं आहे, लोक घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. आपला लढा हा आरक्षणाचा आहे. आरक्षणासाठी 400 वर्षानंतर समाज हा एक झालेला आहे. मी सर्व बांधवांना एक विनंती करतो, जे झालं असेल आपल्याला, आपण उमेदवार दिले नाही दिले, आपल्याला लढायचं नाही लढायचं ही सगळं सोडून द्या आणि जातीसाठी सगळ्यांनी एक व्हा. आज आपल्याला म्हणजे जे आपल्या विरोधक होते त्यांना आता रान मोकळं झालेलं आहे आणि आपण आपल्यात भांडत बसतो आहे. कुणीही आपल्यामध्ये मतभेद करू नका. मातीसाठी आजपर्यंत लढलो, आता जातीसाठी आपण जे एक झालेलो आहे त्यांनी सगळ्यांनी एक व्हा. शेकडो बलिदान गेलेले, लाखो मुलं नैराश्यात गेलेले, आपल्याला त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. राजकारणी येतील, तुम्हाला गोड बोलतील आणि तुमच्याकडून 1000-500 रुपये तुम्हाला देऊन तुमचं मतं विकत घेतील. गोड त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका, नाहीतर 5 वर्ष आपल्याला भीक मागायची वेळ येईल. या राजकारण्यांच्या नादी लागू नका. राजकारण्यांचे काही लोक जे असतात ना, म्हणजे काही लोक त्यांना घाबरतात, त्यांचे काही कामं दबलेले असतात, त्यामुळं लोक उघडपणे यायला घाबरतात. तर छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा आत्मसात करा. त्या राजकारण्यांसोबत तुम्ही राहा, फिरा, काय करायचं करा, पण ज्या दिवशी तुम्हाला मतदान करायचं आहे त्या दिवशी त्यांचा कार्यक्रम करेक्ट करा. जो मराठा आरक्षणाच्या बाजूनं असेल, जो विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजून राहील, मराठा समाजावर ज्या वेळेला वेळ येईल, जो धावून येईल, जो गोरगरीब शेतकरी असेल, कष्टकरी असेल, नोकरदार असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, त्यासाठी आपली बाजू लावून धरेल अशा उमेदवाराला निवडून द्या. जातीपातीच्या भांडणं लावून आपल्यामध्ये राजकारण करेल अशा माणसाला तुम्ही देऊ नका. आज आपण त्यांचा जर बँड वाजवायचं म्हणलं, राजकारण्यांचा बँड वाजवायचं, तर एक बँड पथकाचं तुम्ही उदाहरण घ्या. सगळ्यांनी जर एकाच सुरात जर बँड वाजवला तर तो सूर चांगला निघत असतो. एखाद्यानं जर वेगळा सूर केला तर ते सगळं बँडचं हे निघून जातं. त्यामुळं सगळ्यांनी एका सुरात आणि एका तालात एकीनं, जसं एकीनं आपण या 1.5 वर्षापासून राहिलो त्या पद्धतीने एक रहा. सर्व गावागावात एकत्र बसा. सगळ्यांचा विचार घेऊन कुठला उमेदवार आपल्याला निवडायचा आहे तो तुम्ही निवडा. कुणालाही विनाकारण त्याला वेगळ्याला पाठिंबा देऊन आपल्यामध्ये भांडणं करू नका. मन आणि बुद्धीचा वापर करून तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला तुम्ही नक्की निवडून द्या. भावनिक होऊ नका. अशी संधी पुन्हा 5 वर्षात पुन्हा येणार नाही. 1000-500 रुपयासाठी आपलं मतदान 5 वर्षासाठी विकू नका. जर 1000 रुपयाचं उदाहरण जर धरलं तर एका वर्षामध्ये 200 रुपये होते आणि महिन्याला होते 16-17 रुपये आणि दिवसाला 50 पैसे होते. म्हणजे याच्यासाठी आपल्यामध्ये भांडणं करू नका. हे राजकारणी येतील, तुम्हाला आज देशोधडीला लावण्याचं काम करतील, यांच्या नादी लागू नका. काही लोक डबल ढोलकीसारखे असतात, म्हणजे इकडूनही वाजती तसे आपल्यामध्ये काही लोक येतात, ते दोन्ही बाजूनं चालणारे असतात. तुम्हालाच तुमचा राजकारणी हा आमदार हा तुम्हाला निवडायचा आहे. जातीपातीचं राजकारण करणारा नको, जातीसाठी धावून येणारा आणि आरक्षणासाठी तुमची बाजू लावून धरणारा असा उमेदवार तुम्ही निवडा. सचिन हवळे पाटलाला कोणी विकत घेऊ शकत नाही. सचिन हवळे पाटील जातीसाठी प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी राहील. राजकारण चांगलं नाही, राजकारणात जाणं योग्य नाही.
समाजकारण हे सगळ्यात चांगलं आहे. त्यामुळं मी 3-4 दिवस कोणाला प्रतिक्रिया दिल्या नाही. कुणी असा गैरसमज करू नका की मी या आंदोलनापासून बाजूला गेलो. मी तुमच्यातच आहे. ही निवडणूक 23 तारखेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा जो आपल्याला लढा उभारायचा आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला पुन्हा एक दिलाना छातीचा कोट करून आपल्या आरक्षणाची बाजू असेल आणि जातीसाठी सगळ्यांनी एक व्हायचं आहे. हीच विनंती मला तुम्हाला या माध्यमातून करायची आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.